नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत। तर आपण इंग्रजी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे। तर आज आपण टेन्स याबद्दल जास्तीची माहिती बघणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा, टेन्स इंग्रजीमध्ये टेन्स हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। या टेन्सचं जर आपल्याला माहिती असेल किंवा टेन्स बद्दल जर आपल्याला सर्व गोष्टी माहित असतील तर यावर आधारितच सर्व व्याकरणाचा भाग असतो आणि त्यामुळे टेन्सचं नॉलेज आपल्याला असणं फार महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी शॉर्टकट मध्ये टेन्स बद्दल माहिती घेणार आहोत। तर बघा, इंग्रजीमध्ये टेन्सचे मुख्य 3 प्रकार असतात। आता ते कोणते? पहिला आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स। म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे 3 आहेत मुख्य काळाचे प्रकार। ठीक आहे। त्याच्यानंतर या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात। म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। पास्ट टेन्सचे सुद्धा हे 4 उपप्रकार पडतात, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा हे 4 जे आहेत हे 4 उपप्रकार पडतात। म्हणजे प्रत्येक काळाची प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे हे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस असे प्रकार पडतात। तर बघा, आपल्याला हे लक्षात कसं ठेवायचंय? तर समजा आता हे 4 जे आहेत हे 4 म्हणजे आपण काय करू, उपप्रकार समजू। हा पहिला जे प्रकार आहे सिंपल, त्याच्यानंतर हे जे आहे हे म्हणजे कंटिन्युअस, हे जे आहे हे बोट हे म्हणजे परफेक्ट आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। ठीक आहे। आणि हे जे बोटाचे आपल्या कांडे आहेत, तर पहिला जे आहे याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणू, दुसरं जे आहे याला पास्ट टेन्स म्हणू आणि तिसरं जे आहे याला फ्युचर टेन्स म्हणू। आता समजा प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार कोणते जर म्हणलं तर पहिलं जे आहे हे आपलं सिंपल आहे, नंतर हे कंटिन्युअस आहे, नंतर हे परफेक्ट आहे आणि हे परफेक्ट कंटिन्युअस आहे। तर म्हणलं प्रेझेंट टेन्सचे कोणते 4 उपप्रकार आहेत? तर इथे काय करणार आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। त्याचप्रमाणे पास्टचे पण हे 4 उपप्रकार असतील। तर समजा आता पास्टचा आहे, इथं आपण प्रेझेंटचा पहिला सिंपल आहे, त्याच्यानंतर पास्टचा सुद्धा हा सिंपल आहे, म्हणजे पास्ट सिंपल पास्ट टेन्स होईल, त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स होईल, पास्ट परफेक्ट टेन्स होईल आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होईल। म्हणजे हे जे 4 उपप्रकार आहेत हे पास्ट टेन्सचे पण होतील आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा हे 4 उपप्रकार होतील। तर आता आपल्याला महत्त्वाचे जे असते ते याचे सूत्र, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचे सूत्र काय, त्याच्यानंतर सिंपल पास्टचं सूत्र काय आणि सिंपल फ्युचरचं सूत्र काय। तर आपल्याला हे सूत्र जे आहे प्रत्येक काळात वेगवेगळे जे लक्षात ठेवायचे आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही। तर काय करायचं, सिंपलचं एक सूत्र लक्षात ठेवायचे, एक फुल्ली अशी, आणि हे फुल्ली म्हणजे काय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नसते, सहाय्यकारी क्रियापद नसते। मग आता सहाय्यकारी क्रियापद काय? आपण मागच्या व्हिडिओमध्ये सहाय्यकारी क्रियापदाबद्दल माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घेतला तर तुम्हाला अधिकची माहिती मिळेल। इथं आपण थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद, टू बी ची सहाय्यकारी क्रियापद आणि टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद, टू बी ची आणि टू हॅव ची सहाय्यकारी क्रियापद असतात। टू बी ची सहाय्यकारी क्रियापद कोणती? वर्तमान काळात असतात am, is आणि are, भूतकाळात असतात was, were आणि भविष्य काळात असतात, भविष्य काळामध्ये असतात shall be, will be, shall be किंवा will be। ठीक आहे। आणि टू हॅव चे क्रियापद कोणते? तर वर्तमान काळात असतात have आणि has, भूतकाळात एकच असते had आणि भविष्य काळात असते shall have आणि will have। हे असतात सहाय्यकारी क्रियापद। म्हणजे ज्या वाक्यामध्ये एखादं जर वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी म्हणजे या क्रियापदापैकी एकही आपल्याला जर क्रियापद सापडत नसेल तर तो सिंपल आहे, एवढं आपण लक्षात ठेवायचं। मग सिंपल प्रेझेंट आहे का पास्ट आहे का फ्युचर आहे हे नंतर आपण बघू। त्याच्यानंतर कंटिन्युअस जे आहे प्रत्येक काळाचा, प्रेझेंट कंटिन्युअस असो, पास्ट कंटिन्युअस असो किंवा फ्युचर कंटिन्युअस असो,
त्याचं आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि ते म्हणजे टू बी प्लस आय एन जी. आता टू बी म्हणजे काय, हे टू बीचं क्रियापद. या टू बीच्या क्रियापदापैकी एक सहाय्यकारी क्रियापद असेल आणि समोर येणारं जे काही मुख्य क्रियापद आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला असेल. म्हणजे टू बी प्लस आय एन जी एवढं जर लक्षात ठेवलं तर ते कंटिन्यूअसचं सूत्र आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स, मग ते प्रेझेंट परफेक्ट असो, पास्ट परफेक्ट असो की फ्युचर परफेक्ट असो, याचं एक सूत्र आपण लक्षात ठेवायचंय, टू हॅव प्लस फी थ्री. फी म्हणजे मुख्य क्रियापद, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. हे आपण जर असं लक्षात ठेवलं टू हॅव प्लस फी थ्री हे परफेक्टचं सूत्र आहे. मग नंतर आपण पाहू की टू हॅव हॅड जर आलं तर भूतकाळ असणार, हॅव हॅज आलं तर वर्तमान काळ असणार, शाल हॅव विल हॅव आलं तर कोणता असणार आहे, फ्युचर टेन्सचा असणार आहे परफेक्ट मधला. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि याच्यामध्ये पहा, परफेक्ट पाहिलं आपण टू हॅव चं क्रियापद दिसलं आपल्याला, कंटिन्युअस पाहिलं आयएनजी दिसलं. म्हणजे याच्यात दोन्हीचं मिश्रण झालेलं आहे. म्हणून काय करायचं, परफेक्ट मधलं टू हॅव घ्यायचं आणि कंटिन्युअस मधलं आयएनजी घ्यायचं आणि याच्यामध्ये एक शब्द टाकायचा बीन, म्हणजे टू हॅव प्लस बीन प्लस आयएनजी. आता हे जे माहिती आहे याचे आपण जर उदाहरण बघितले तर मग आपल्या लक्षात येईल. बघा आता सिंपल टेन्स आपण बघणार आहोत. तर सिंपल टेन्स अगोदर हे जे सिंपल टेन्स आहे याचाही उपप्रकार पाहणार, याचाही उपप्रकार पाहणार आणि फ्युचर टेन्सचाही उपप्रकार पाहणार. म्हणजे सिंपल, आता इथे काय, इथे जे प्रेझेंट आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्सचं उदाहरण पाहतो. उदाहरणार्थ इथे काय, राम गोज टू स्कूल. आपल्याला असं वाक्य दिल्यानंतर आपल्याला जर काळ ओळखायला जर सांगितलं तर आपण सुरुवातीला याचं निरीक्षण करून पाहायचं की सहाय्यकारी क्रियापद आहे. याच्यात आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसतच नाही. म्हणजे हे जे करता आहे, करत्यानंतर आपलं सहाय्यकारी क्रियापद असते, परंतु इथे सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. दिसत नाही म्हणजे आपली फुल्ली आहे. फुल्ली आहे म्हणजे सिंपल टेन्स आहे, एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर जे पुढे मुख्य क्रियापद दिलेलं आहे, मुख्य क्रियापदाचं मूळ रूप गो आणि किंवा त्याला लागलेलं ईएस प्रत्यय. म्हणजे तृतीय पुरुषी जर करता असेल, उदाहरणार्थ ही सी इट, हिच्या बदल्यात राम असेल, शीच्या बदल्यात सीता असेल, इटच्या बदल्यात टेबल खुर्ची काय असेल, म्हणजे असं ही सी इट जर तृतीय पुरुषी जे करताय त्याच्या समोर येणाऱ्या क्रियापदाला वर्तमान काळामध्ये यस किंवा ईएस प्रत्यय लागत असते, यस किंवा ईएस प्रत्यय लागत असते. आणि म्हणून काय, वर्तमान काळात मूळ क्रियापद किंवा यस किंवा ईएस प्रत्यय जर आला तर वर्तमान काळ आपण समजायचा. या गोचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप कोणतं आहे, वेंट, आणि तिसरं रूप कोणतं आहे, गॉन. हे एक लक्षात राहू दे की प्रत्येक क्रियापदाचे तीन रूप असतात, गो, वेंट, गॉन. हे पहिलं रूप आहे, हे दुसरं रूप आहे आणि हे आहे तिसरं रूप. म्हणजे गो पहिलं रूप आणि पहिलं रूप ज्या वेळेस येत असते त्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्स म्हणायचे. आता जर आपण जर पाहिलं किंवा पास्ट टेन्सचा सिंपल टेन्स कोणता, याचं जर वाक्य आपल्याला बदलायचं सांगितलं किंवा हे जे वाक्य आहे याचं काय करायचंय की सिंपल पास्ट टेन्स आपल्याला करायचंय. तर सिंपल पास्ट टेन्स करत असताना आपण फक्त इथे क्रियापद बदलायचे. टू बी चं क्रियापद येणार नाही, टू हॅव चं क्रियापद येणार नाही. राम वेंट टू स्कूल. आता इथं वेंट आहे, याच्यावरूनच आपण ओळखायचं की हा भूतकाळ आहे, कारण हे दुसरं रूप आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय आहे की फ्युचरचा जर सिंपल पाहिला तर फ्युचर मध्ये विल किंवा शाल हे जे सहाय्यकारी क्रियापद येत असते तर त्याला फक्त आपण काय करायचं की भविष्यकाळ ओळखण्याचे खूण आहे असं समजायचं. आणि त्या पद्धतीनं जर याच्या समोर जर बी आलं तरच मग याला टू बी चं क्रियापद आहे असं म्हणायचं. जर शालच्या पुढे बी आलं किंवा विलच्या पुढे जर बी आलं तरच ते टू बी चं क्रियापद आहे असं म्हणायचं. बाकी जर आले असं तर फक्त भविष्यकाळ ओळखण्याची खूण आहे. म्हणून मग इथे हे आपल्याला याच्यावर भविष्यकाळ कळायला, शाल बी किंवा विल बी म्हणजे बी इथं नाही म्हणजे टू बी चं क्रियापद नाही आणि हॅव नाही म्हणजे टू हॅव चं क्रियापद नाही. आणि याच्यावर मग काय सिंपल, हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य, हे झालं सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आणि हे झालं सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य. त्यानंतर कंटिन्युअसचं जर पाहिलं आपण तर कंटिन्युअसचं सूत्र पाहिलं आपण टू बी प्लस आयएनजी. म्हणजे याच्यामध्ये टू बी चं क्रियापद येणं आवश्यक आहे. आता हे जर पाहिलं आपण राम इज, टू बी चं क्रियापद आलं आणि गोला लागले आयएनजी प्रत्यय, म्हणजे टू बी आलं आणि आयएनजी आलं, म्हणजे टू बी प्लस आयएनजी बरोबर हा कोणता काळ होणार आपला, कंटिन्युअस होणार. पण कंटिन्युअस कोणता, म्हणजे प्रेझेंटचा कंटिन्युअस का पास्टचा कंटिन्युअस का फ्युचरचा कंटिन्युअस, हे कशावरून ओळखायचं, या टू बी च्या क्रियापदावरून. इथं आज इज आलेला आहे टू बी चं क्रियापद, इज आपल्याला हे वर्तमान काळामध्ये दिसत आहे म्हणून हा कंटिन्युअस आहे. परंतु कोणता कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे. इथं का राम वॉज गोइंग टू स्कूल, इथं वॉज आलेला आहे टू बी चं, हे वॉज हे कशामधलं आहे,
हे भूतकाळामधलं आहे आणि त्याच्यामुळे हा कोणता होईल आणि पुढे आयएनजी म्हणजे टू बी प्लस आयएनजी कंटिन्यूअस आहे परंतु कोणता पास्ट कंटिन्यूअस आहे. त्याच्यानंतर इथं काय विल बी कशातला आहे बा विल बी आपलं भविष्यकाळामधलं आहे म्हणून हा टू बी आहे इथं आणि इथं आयएनजी आहे म्हणजे टू बी प्लस आयएनजी आहे म्हणजे हे कोणतं आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स हे वाक्य होणार बरोबर आहे. त्याच्यानंतरचं बघा आता तिसरा जो प्रकार आहे परफेक्ट टेन्स याचं सूत्र काय सांगितलंय आपण टू हॅव प्लस V3 म्हणजे याचं हे सूत्र आपण सांगितलेलं आहे बरोबर आहे. परफेक्ट टेन्सचं सूत्र काय सांगितलं आपण टू हॅव प्लस V3. मग पहा आता इथं राम हॅज म्हणजे टू हॅव चे क्रियापद आलं आणि V3 म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप गॉन. आता तुम्ही सांगितलं तुम्हाला गोचं पहिलं रूप गो दुसरं रूप वेंट आणि तिसरं रूप गॉन म्हणून इथं काय झालेलं आहे पहा आता टू बी चे क्रियापद आले म्हणजे टू हॅव चे क्रियापद आले म्हणजे टू हॅव आणि तिसरं रूप आले गॉन म्हणून हे काय झालं परफेक्ट टेन्सचं वाक्य झालं. त्यानंतर इथं काय टू हॅव चं आले आणि तिसरं रूप आले पण टू हॅव चं कोणतं आले हॅड आले. हॅड कोणत्या काळातलं आहे भूतकाळातलं म्हणून हे कोणता काळ होईल भूतकाळातला परफेक्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होईल. त्याच्यानंतर खालचं वाक्य बघा विल हॅव हे कोणत्या याच्यातलं आहे विल हॅव हे भविष्य काळातलं आहे आणि पुढे तिसरं रूप गॉन म्हणून काय की हा फ्युचर परफेक्ट टेन्स होईल. लक्षात आले का. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे आपला तो म्हणजे परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आणि या परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं सूत्र काय सांगितलं आपण टू हॅव चे येणार याच्यामध्ये आणि आयएनजी येणार फक्त या दोघांच्या मध्ये बीन हा शब्द येणार म्हणजे टू हॅव बीन प्लस आयएनजी. बघा आता इथं टू हॅव चं आलं आयएनजी आलं आणि त्याच्यामध्ये एक शब्द आला पण टू हॅव चं कोणत्या काळामधला आलेला आहे वर्तमान काळामधला आलेला आहे म्हणून हा काळ कोणता झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. इथं हॅड आलेला आहे इथं गोइंग आलेला आहे आणि इथं बीन शब्द आलेला आहे म्हणजे राम हॅड बीन गोइंग टू स्कूल. आता इथे हॅड आणि आयएनजी म्हणजे परफेक्ट आणि कंटिन्यूअस परंतु परफेक्ट कोणत्याचा हॅड हे भूतकाळात आहे म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स झाले त्याचं. आणि त्याच्यानंतर हे जे आहे फ्युचर टेन्स आता फ्युचर टेन्स मध्ये काय इथं टू हॅव चे क्रियापद आलं त्याच्यानंतर इथं आयएनजी आलं आणि त्याच्यामध्ये हा एक शब्द आला बीन म्हणून हे जे वाक्य आहे राम विल हॅव बीन गोइंग टू स्कूल हे काय होईल फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स होईल. तर अशा प्रकारे हे शॉर्टकट सूत्र जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला टेन्स हे चांगल्या प्रकारे समजेल आणि याचं जर पुन्हा पुन्हा रिव्हिजन केलं तर इतक्याच याच्यावरून आपल्याला टेन्स हा प्रकार चांगल्या प्रकारे समजेल. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. हा व्हिडिओ किंवा हे जे आपण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत तर हे स्पेशली विद्यार्थ्यांसाठी आपण बनवत आहोत आणि त्यामुळे हे व्हिडिओ बनवायला बरंच काही म्हणजे मेहनत लागते प्रयत्न लागतात आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेला असेल तर मला सुद्धा काही प्रेरणा मिळेल आणि जास्तीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल. त्यामुळे कृपा करून या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आज आपण इथेच थांबू दुसऱ्या व्हिडिओमध्ये